मित्रांनो, बात निकलेगी तो ह्या पुस्तकाचं दृकश्राव्य सादरीकरण करायचं आणि जितक्या लोकांपर्यंत पोहोचता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचायचं असा निर्णय मी घेतला. अर्थात याला साथ होती प्रिंट स्वरूपामध्ये प्रसिद्ध झालेल्या बात निकलेगी तो या पुस्तकांच्या प्रतींची. हा जो सगळा उपक्रम आहे याचा उद्देश आहे युनिव्हर्सल कल्चरल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन या मूळ ट्रस्टच्या छत्रछायेखाली शिशुशल्य सेवा काम करत आहे. त्याचा QR कोडही तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमची जितकी शक्ती असेल, जितकी इच्छा असेल तितकी आम्हाला ह्या QR कोडचा वापर करून मदत करा. विनंती एकच आहे की आपण जी काही देणगी देता आहात त्याच्याबरोबरच मला आपला पॅन नंबर आणि आधार कार्ड नंबर कळवा, कारण हा एक रजिस्टर्ड ट्रस्ट आहे आणि देणगीदाराचा पॅन आणि आधार असणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. आपण दिलेला खारीचा वाटा आमच्यासाठी फार मोलाचा ठरतोय आणि ह्याचा उपयोग करून आम्ही आदिवासी पाड्यात जाऊन आश्रमशाळेमधली मुलं, शहापूर, अलिबाग, चिपळूण, बारामती, वाडा मोखाडा, सोलापूर, सातारा, वडूज, उंब्रज अशा ठिकठिकाणी कॅम्प्स करू शकतो आहोत. जी मोठी ऑपरेशन्स आहेत ती मुलं कौशल्य हॉस्पिटलला आणली जातात आणि त्यांचं मोफत शस्त्रक्रिया केली जाते. या ठिकाणी काम करण्यासाठी त्यांच्या पालकांचा येण्या जाण्याचा, एक 4-5 दिवस राहण्याचा, भोजनाचा आणि मुलांच्या थेट सर्जरीचा खर्च उचलण्यासाठी मला मदतीची गरज आहे, म्हणून ही विनंती. धन्यवाद. आजच्या एपिसोडमध्ये मी आपल्या जवळपास असणारे, आजूबाजूला फिरणारे हे जे काही सामान्य पशुपक्षी आहेत त्यांच्याशी असलेलं माझं जे नातं आहे ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला आहे माझा दत्तक सुपुत्र. खरं तर लेखकाचं शीर्षक असं का त्यानं निवडलं आहे आणि या लेखाला दत्तक सुपुत्र असं का म्हटलं गेलंय हे कोडं तुम्हाला थोडंसं बुचकळ्यात टाकेल. पण अगदी सुरुवातीलाच स्पष्ट करू इच्छितो की हा माझा सुपुत्र मार्जार कुलोत्पन्न पर्शियन वंशज 4.5 वर्षांचा पांढरा स्वच्छ असा एक बोका आहे. त्याचं नाव आहे बंट्या. आता इतक्या देखण्या मांजराचं नाव गॅब्रियल, ऑलिव्हर, चार्ली, गारफिल्ड, स्नोबेल, सिल्व्हेस्टर ह्यापैकी काही न ठेवता बंट्या हे कसं काय? याचं थेट उत्तर आहे, बंट्या माझ्या घरी आला तेव्हा चांगला 1.5 वर्षांचा बोका होता. काय झालं, कोविड नंतर अनेकांची फार वाताहत झाली आणि या वाताहतीमध्ये मूळच्या पालक कुटुंबाने कॅनडामध्ये कायमस्वरूपी प्रस्थान ठेवलं. मग त्यांना बंट्याचं काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आणि तो मी सोडवला. माझ्या दत्तक पुत्रांमध्ये आणखीन एका चतुष्पादाची भर पडली. निरमा, सर्फ किंवा टिनोपॉलच्याही सफेदीला लाजवेल असा पांढरा शुभ्र रंग, पिंजलेल्या कापसाचे धागे वाऱ्यामुळे फुलारून यावेत असा अंगाचा बोंगा, स्वच्छ निळे डोळे, विस्फारणाऱ्या मिशा आणि अतिशय मृदू असा आवाज. पहिल्या क्षणीच उचलून घ्यावे असं वाटायला लावणारा मूर्तिमंत गोडवा म्हणजे बंट्या. खरं तर बंट्या जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या आधीच जॅक नावाचा एक थोराड अमेरिकन लॅब्राडॉर आणि जेसी नावाची एक अत्यंत धसमुसळी अशी पग जातीची कन्या होती. बंट्याने आल्या आल्या टीव्हीच्या कॅबिनेटवर बैठक मारली. जॅक आगाऊ कुतूहलाने जवळ येताच खाडकन त्याच्या कानशिलात लगावली. एवढा दांडगा जॅक मागच्या मागे भेलकांडला.
आता यापुढे घरात बॉस कोण आहे हा प्रश्न एका श्रीमुखात दिलेल्या फटक्यानं सोडवलेला होता. जेसीलाही नेमका परहस्ते धडा मिळाला. तेव्हापासून आजपर्यंत इमारतीवर काम करणाऱ्या मजुरांवर उकिडवे बसून लक्ष ठेवणाऱ्या मुकादमासारखा बंट्या आपल्या इतर दोन्ही प्रजाजनांवरती लक्ष ठेवून असतो. वाटोळे गोल डोके, त्रिकोणाकृती टोकदार दोन लालबुंद कान, मोठे हेडलाईट सारखे दोन डोळे, बसकं नाक, भरलेले गाल, जवळ जवळ अदृश्य अशी जाडसर छोटीशी मान आणि लांब वाहत्या केसांचा फुलोरा पिंजारलेला पांढरा शुभ्र देह. सशक्त पण छोटेसेच, जाडसर आणि चाटून पुसून स्वच्छ केलेले गुलाबी तळवे असलेले असे पाय. बंट्या एखाद्या सिंहासनाधिष्ठित राजकुवर न वाटता तरच नवल. ही जी पर्शियन मांजरं आहेत ना, यांचा खरा उगम इसवी सन 1500च्या आसपास इराण आणि तत्कालीन पर्शियामध्ये झाला, म्हणून पर्शियन. पण 1871 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या वहिल्या अधिकृत कॅट शो मध्ये त्यांची मोहदिखाई झाली आणि व्हिक्टोरिया राणी त्यांच्या अक्षरशः प्रेमात पडली. बंट्याच्या पूर्वजांना राजाश्रय मिळाला तो असा. मग 1900च्या प्रारंभामध्ये मंडळी अमेरिकेत पोचली आणि कालांतरानं अत्यंत लोकप्रिय झाली. नाही म्हणाला, भारतामध्ये उत्तरेकडे हिमालयाच्या रांगांमध्ये यांची एक वेगळी जातकुळी दृष्टीस पडत होती. पण खरं सांगायचं तर मुंबईमधलं घर इनबिन 800 चौरस फुटांचं. पाळीव प्राणी पाळायची हौस जरी ठरवली तरी काय पाळून पाळून पाळणार. माझ्या एका मित्रानं पांढरे उंदीर पाळले होते. एकाने ससा. ह्या पलीकडे मजल गेलीच तर मांजर आणि छोटे खानी कुत्रे. या सर्व चतुष्पाद जमातींमध्ये मांजरांमध्ये मेनकुन या अस्सल देशी जातीनंतर विशेष लोकप्रिय असलेली जात म्हणजे पर्शियन. रुबाब राजेशाही, खाना खानदानी आणि आळस रोमारोमात भिनलेला. रिटायर्ड माणूस आणि पर्शियन कोचावर बसल्या बसल्या टीव्ही बघता बघता डोळे मिटण्याचे सुख अनुभवावे तर ते यांनीच. बंट्या या कशालाही अपवाद नाही. पण यूट्यूबवरती पर्शियन मांजरांची माहिती देणारी डॉक्युमेंटरी लावली की साहेब कान आणि डोळे टवकारून यूट्यूब बघतात. माझा मुलगा गमतीने म्हणतो, बाबा वधू संशोधन करतो आहे. मी अगदी शाळेत असल्यापासून घरात वेगवेगळ्या जातींचे कुत्रे पाळले, पण मांजर पाळीन असं मला फारसं कधी वाटलं नव्हतं. मला मांजर मुळातच थोडंसं स्वार्थी, आत्मकेंद्रित आणि काहीसं माजोरडं वाटायचं. पण या माझ्या दत्तक पुत्राने माझा हा समज पूर्णपणे बदलला आहे. मॅडम रात्री घरी आल्या की त्यांच्या पोटावर चढून बसून बंट्या त्यांच्याबरोबर चक्क सवाल जवाब करतो. रात्री झोपताना त्यांच्याच उशीवर झोपतो आणि पोटात गजराचे घड्याळ असल्या सकाळी 5 वाजता पर्र पर्र म्याव करून आपल्या हळुवार हाताने नखे लागणार नाहीत याची खबरदारी घेत झोपेतून जाग करतो. या अद्भुत लीला पाहिल्यावर मी त्याला पाळले आहे की त्यांनी मला संभ्रम पडतो. 93 वर्षांची आई आजारी असली की बंट्या महाराज तिच्या पलंगावर ठाण मांडून बसतात. ग्रीस, रोम आणि इटलीमध्ये मार्जार देवता अर्थात बेस्टेस्ट हिला आरोग्य, कुटुंबरक्षण आणि संतती संवर्धनासाठी पूजले जायचे. तसाच काहीसा बंट्याचा हा रेकी थेरपीचा उपाय असावा. काळ बदलतो तसेच प्राणीही बदलतात. त्यामुळे घरी येणाऱ्या झोमॅटो, डॉमिनोज आणि झोरॅबियन चिकन आणि फिशच्या कुरिअरचे स्वागत करायला बंट्या त्याच्या प्रजाजनांसह घराच्या दारापर्यंत जातो. मत्स्याहार म्हणजे जीव की प्राण. ट्यूना, साल्मोन
अगदी शेजारच्या सामंतांच्या घरातल्या सुरमईचेही डोळे विस्फारून स्वागत होते. लिव्ह लाईफ किंग साइज या वाक्याचा खरा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर बंट्याकडे पाहायला हवे. कोविडच्या काळानंतर वाईटातनं काही चांगले निपजले तसा हा माझा दत्तक पुत्र माझ्यासाठी 60-65 नंतर मला पितृत्वाचे सुख देतो आहे. मित्रांनो, दुसरा जो लेखांक आहे हा मुंबईत आपल्याला ठायी ठायी दिसणाऱ्या फ्लॅट बाहेरच्या तारांवरती समूहाने उपस्थित असणाऱ्या, स्वयंपाकघराच्या खिडकीच्या पॅरापेटवर बसून वाकवून मान बघून तुम्ही काय शिजवत आहात याचा कानोसा घेणाऱ्या एका सर्वस्पर्शी, सर्वथा सदैव उपस्थित असलेल्या पक्षाबद्दल बोलायचं आहे आणि तो म्हणजे कावळा. या लेखांकाचं नाव आहे काक स्पर्श. काही वर्षांपूर्वी करोनाचं झाकोळ असताना कावळ्यावरती लिहिलेला एक लेख मला आठवला. याला कारण होतंय आमच्या घरातला बंट्या बोका. काय होतं, घराच्या खिडकीवरती सकाळी 10च्या सुमाराला एक कावळा येऊन बसतो आणि मान वाकडी करून घरात डोकावतो. त्याचे काव काव ऐकले की बंट्याचे डोके फिरते आणि मग तो त्वेषानं खिडकीवरती उड्या मारू लागतो. विस्फारलेले डोळे, पिंजारलेल्या मिशा, पंजातून बाहेर काढलेली अणकुचीदार नखे, द्वेष, राग, सूड या साऱ्या शिकारी भावना बंट्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेल्या असतात. कावळ्याला मात्र पक्क ठाऊक असतं की बंट्याचा हा सगळा आवेश खरं तर वांझोटा आहे, कारण काच आणि त्याच्या पुढची जाळी यामुळे बंटोबा आपल्यापर्यंत कधीही पोचणार नाहीत हे कावळ्याला माहीत असतं. मला मग क्षणार्धात बंट्या मूर्ख आणि कावळा स्मार्ट वाटू लागतो. रंगारूपामुळे ज्याच्या नशिबी फक्त अवहेलना आली आहे अशा या पक्षाबद्दल माझ्या मनामध्ये स्नेह जागृत होतो. एक तर काय, रंगानं आमची आणि त्याची जातकुळी एक आहे. रोज दिवसातनं एकदा तरी आमच्या गौरवर्णीय मंडळींकडून आमच्या देवदत्त रंगाचा उद्धार होतोच आणि त्यामुळे आमचा कावळे कुटुंबियांशी घरोबा हा अधिक पक्का होतो. कोर्वस ह्या जातकुळीचा हा पक्षी आहे. कोर्वस कल्मिनॅट्स हा भारतात रानावनात, तर कोर्वस स्प्लेंडेन्स हा तुमच्या आमच्या घरी दारी आढळतो. कोर्व्हिड कुलोत्पन्न या पक्षाचे रुवेन, रुक्स, जय, जॅकडॉज, मॅकपाय, हिपाय, नटक्रॅकर आणि चुघस अशी चुलत आते मामे वंशावळ आहे. एका अंशापासून 3 पौंडापर्यंत वजन असलेले हे मामलेदार अगदी मेक्सिकोपासून न्यू हेमिस्फिअरपर्यंत सर्वत्र सापडतात. चिवकाऊच्या गोष्टीमधनं तो आपल्याला लहानपणी भेटायला येतो. रांजणातले पाणी वरती आणण्यासाठी दगड टाकण्याची ट्रिक शिकवतो. चिवताऊचे घरमेणाचे आणि काऊचे मात्र शेणाचे हा भेदभावही तो सहन करतो. गळ्याभोवती काही जणांना ग्रे रंगाचा एक पट्टा लाभतो आणि ब्लॅक अँड ग्रे अशा 2 टोन रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये महाशय अतिशय उठून दिसतात. अणकुचीदार, वाकलेली अशी एक टोच, जाडा भरडा कर्कश आवाज. पण तुम्हाला माहिती आहे, कावळ्यांची एक भाषा असते. आपल्या जातभाईंना एकत्र बोलवण्यासाठी, एखादे ठिकाण धोकादायक आहे हे सांगण्यासाठी ते तिचा वापर करतात. खाण्याचे तसे यांचे चोचले नसतात. उकिरड्यापासून मेलेल्या उंदरापर्यंत काहीही साफ करणारा कावळा हा खऱ्या अर्थानं नॅचरल स्कॅव्हेंजर आहे. पण म्हणून काही त्याला राष्ट्रीय पक्षाचा मान मिळत नाही. तसं पाहायला गेलं तर हा दुर्दैवी जीव मान सन्मानाचा भुकेलाच राहिला आहे.
अगदी पुराण काळातही त्याची आठवण ही आयुष्याच्या नकारात्मकतेबरोबर आणि मृत्यूबरोबर गुंफली गेली आहे. तो शनिदेवाचं वाहन आहे. रामायणामध्ये काकभूषंडी नावाचा पक्षी रामाचा भक्त आहे आणि गरुडाला रामायण सांगता झाला आहे. ग्रीक देवता अशेना आणि अपोलोने आणि सेल्टिक देवी द मॉरिगनने कावळ्याला मानाचे स्थान दिले आहे. कावळ्याचा मेंदू अतिशय तल्लख असतो. डोके आणि शरीराच्या वस्तुमानांचा विचार करता कावळ्याचा एन्सेफलायझेशन कोशंट म्हणजे EQ किंवा बुद्ध्यांक हा उच्च दर्जाचा आढळून आला आहे. कावळ्याला स्मरणशक्ती आहे. तो त्रास देणाऱ्या माणसाचा चेहरा लक्षात ठेवतो. त्याला चेहरेपट्टीचे पॅटर्न ओळखता येतात. सूडाची भावना त्याच्या मनात जागृत राहते आणि तो आपल्याला त्रास देणाऱ्या माणसांवर अगदी पुढच्या 17 वर्षांपर्यंत हल्ला करू शकतो. आपल्या जादबाईंना तो हे त्रासदायक पॅटर्न कळवू शकतो. अन्नाची उपलब्धता आणि साठवण करण्याची जागाही कावळे एकमेकांना कळवतात. थोडक्यात सोशल नेटवर्किंगचे धडे आपल्याला कावळ्यापासून घ्यायला हवेत. कनवाळूपणा आणि क्रौर्य या दोन्ही आठवणी तो जागृत ठेवतो. कावळा हा संदेशवाहक म्हणूनही वापरला गेलाय. अगदी रुपेरी पडद्याचे दाखले जायचे झाले तर 1935 साली आलेल्या बॉम्बे मेलमध्ये कागा रे जइयो, नंतर वफामध्ये लताबाईंच्या कोकिळ स्वरामधला कागा रे जाओ रे मोरे पिया का संदेशा लाओ रे असे म्हणून त्याची मेल सर्व्हिस ही अधोरेखित केलेली आहे. 1967 मध्ये आलेल्या अराउंड द वर्ल्ड मधून कौवा चले हंस की चाल आखिर भूले अपनी चाल असं म्हणून रफीच्या स्वरामध्ये मेहमूदनी त्याचा उपहास केला आहे. काले कौवे से डरियो या संकल्पनेमुळे झूट बोलला तर कौवा काटेल ही भीतीही दाखवली गेली आहे. माये न माये मुंडेर पे तेरी बोल रहा है कागा असे म्हणून प्रणयाधीन अभिसारिकेने जोगन बनण्याचाही निर्वाळा दिला आहे. खिडकीत बसलेला कावळा हा जणू येणाऱ्या पाहुण्याची वार्ता देतो म्हणून पहिलं तिरी काऊ कोकत आहे शकून गो माये सांगत आहे याचीही पुष्टी केली जाते. जसं संगीत आणि सिने क्षेत्रात आहे तसं साहित्य क्षेत्रामध्येही कावळ्याने आपल्या अस्तित्वाचे दाखले ठायी ठायी देऊन इंग्रजी भाषा समृद्ध केली आहे. ॲज द क्रो फ्लाईज म्हणजे गंतव्यस्थळाकडे जाणारा थेट रस्ता. गेटिंग अप विथ द क्रोज म्हणजे भल्या पहाटे लवकर उठणे. ईट अ क्रो म्हणजे क्षमा याचना करणे. क्रोईंग अबाउट समथिंग म्हणजे ढोल बडवत राहणे. हे वाक्प्रचार रूढ आहेत. नेव्हर क्रॉस अ क्रो कारण तो ढूक धरून बदला घेईल या संकेतालाही लोकमान्यता आहे. वयपरत्वे डोळ्याभोवती येणाऱ्या त्वचेच्या सुरकुत्या आणि आम्ही सर्जन मंडळी पेप्टिक अल्सरच्या शस्त्रक्रियेमध्ये जठरावरच्या अल्सरला कारणीभूत ठरणाऱ्या नेमक्या नर्व्ज ओळखण्याची खूण म्हणून क्रोज फिट असे म्हणतो. कावळा धूर्त आहे, काव्यबाज आहे, पण कुटुंबवत्सल आहे. कावळीणबाईशी एकनिष्ठ आहे. गवताच्या काड्या वापरून तो हुक सदृश हत्यारे बनवतो आणि घरटे बांधतो. पाऊस जोरात होणार असेल तर घरटे उंचावर बांधले जाते. पिल्लांची जोपासना करणे, त्यांना उडायला शिकवणे ह्या साऱ्या गोष्टी तो करतो. इतकंच काय, परभृत कोकिळेच्या अंड्यांनाही आपले मानून तो त्यांना ऊब देतो. थोडक्यात काय मित्रांनो, स्वप्नांपासून स्मशानांपर्यंत आपली साथ न सोडणारा असा हा पक्षी आहे. उडता कावळा अर्थात फ्लाइंग क्रोचे स्वप्न आपल्याला समोर येणाऱ्या अडचणींकडे अधिक विस्तृत नजरेने पाहायचा संदेश देतात. द क्रो ऑन ए शोल्डर उगाचच अतिरिक्त ओझे वाहू नका खांद्यावर असेही सांगते होतात. कावळा हा असा एक सर्वसामान्य
पण बुद्धिमान, विचार करणारा, स्मरणशील, परिस्थितीशी जुळवून घेणारा आणि संघकार्य जपणारा असा पक्षी आहे. अरे, पण आता मी जे हे सगळे गुण सांगितले हे तर आमच्या गुणांशी जुळणारे आहेत. आमच्या मंडळींना हे कधी बरं समजणार? जिवंतपणी नाही समजले काय हरकत नाही, 13व्याला आम्ही काकस्पर्श करायला येऊच. मित्रांनो, आजच्या सादरीकरणामधला हा जो तिसरा लेखांक आहे ना, याचा विषय मला खूप अस्वस्थ करतो. बघा, माझी खात्री आहे तुम्ही सहृदय श्रोते आहात आणि हे ऐकल्यावरती तुम्हालाही आतमध्ये कुठेतरी हल्ल्याचा भास होईल. ही आहे कोंबड्यांची कथा. काय होतं, सकाळी रोज 6 वाजता हॉस्पिटलमधली ऑपरेशन्स चालू होतात, म्हणून मी खूप लवकर घराबाहेर पडतो. हा माझा रोजचा शिरस्ता आहे. तेव्हा रस्त्यावर रहदारी अगदी तुरळक असते. स्कूल बसेस सुरू व्हायच्या असतात, पण अशा वेळेला भेटतात ते मेट्रोच्या कामाचे ट्रक्स, सिमेंट कॉन्क्रीटचे मिक्सर ट्रक, क्लीनअपचे छोटे हत्ती आणि कोंबड्या खुराड्यामध्ये कोंडलेल्या उघड्या जीप्स किंवा पिकअप ट्रक्स. मग कुठेतरी हे कुक्कुटवाहक थांबतात आणि पाठीमागच्या बाजूला असलेल्या वजन काट्याच्या हुकला 20 ते 30 कोंबड्या पाय बांधलेल्या अवस्थेत एक गठ्ठा वजनामध्ये मापल्या जातात आणि मग हा 30-35 किलो के माल का हिसाब पूर्ण केला जातो. या उलट्या टांगलेल्या कोंबड्यांचं दृश्य माझ्या अंगावरती काटा आणते. ते दृश्य अनेक दिवस माझ्या स्मरणशक्तीला त्रास देत राहते आणि मग हॉटेलमध्ये गेल्यावर चिकनची डिश मागवायला मनापासून नकार देते. कारण कोंबड्यांची ही जी ट्रान्सपोर्ट आहे ही मला अनैसर्गिक, क्रूर आणि अमानुष वाटते. ज्या ट्रक्समधून हे वहन केले जाते त्याच्या स्वच्छतेबद्दल तर न बोललेलेच बरे. प्लास्टिक किंवा धातूच्या बीन्समध्ये छोटेखानी कुऱ्हाड्यामध्ये पक्षी कोंबलेले असतात. पायावर उभे राहण्या इतपत सुद्धा बीनची उंची नसते. विरार फास्टच्या संध्याकाळच्या लोकलच्या सेकंड क्लासची आठवण व्हावी अशी अवस्था. पक्ष्यांना हलायलाही जागा नाही, पण काही जण बसतात, काही एका पायावर तोल सांभाळतात. अंड्यातून बाहेर आल्यापासून आजपर्यंत सगळे बरे होते. पोल्ट्री फार्म मध्ये इकडे तिकडे फिरायला, दाणे टिपायला, पाणी प्यायला जागा होती. आज मात्र अचानक अंधारून आले आहे. पुढे काय वाढून ठेवले याची कल्पना नाही. कोणाच्या तरी ताटात वाढलं जाण्यासाठी हा प्रवास आहे आणि हे अघोरी प्राक्तन आहे. संमिश्र भोजनाचा मी अजिबात विरोधक नाही, नॉनव्हेजचा मी विरोधक नाही, पण मुक्या पक्ष्यांनाही सन्मान असावा आणि जिवंतपणी तो त्यांना मिळावा एवढाच माझा आग्रह आहे. ॲनिमल हजबंडरी या विभागामध्ये पशु पक्षी संवर्धन, संक्रमण, आरोग्य, स्वच्छता, निर्जंतुकता आणि ट्रान्सपोर्टचे निकष बनवण्याची जबाबदारी आहे. पक्ष्यांना वाहून नेणारे वाहन हे मुद्दामून बांधले गेले पाहिजे. बीन्सची संख्या, त्यांची उंची, प्रत्येक बीनचा तळ, किती पक्षी ठेवायचे याचे स्पष्ट नियम आहेत. प्रत्येक ट्रीपमध्ये नवे पक्षी भरण्यापूर्वी शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता होणे अपेक्षित आहे. खरं सांगायचं तर हे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात. ज्या पद्धतीने त्यांच्या पायाला दोरी बांधून त्यांना उलटे टांगून त्यांचे एकत्रित वजन केले जाते, तो प्रकार अमानुषतेची परिसीमा म्हणायला हवी. कमीत कमी ग्रॅमच्या वस्तूचे वजन अचूक करण्यासाठी आपल्याकडे डिजिटल वेइंग मशीन्स आहेत, पण इथे मात्र माल हा एकत्रित मापायचा ही पद्धत आहे. खाली मुंडी अवस्थेत लटकलेल्या त्या कोंबड्या जवळजवळ अर्धमेल्या होतात. आता फक्त सुरीच काय ती फिरायची बाकी असते. मग मी याचा पाश्चात्य देशांमध्ये काय प्रथा आहेत याचा तौलनिक अभ्यास केला तर चिकन आणि लाईव्हस्टॉक ट्रान्सफर, मेंढ्या कशा करायच्या याचे काटेकोर नियम आहेत. यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या छोट्या छोट्या डॉक्युमेंटरीजमधून मेंढ्या आणि चिकन यांच्या ट्रान्सफरसाठी वापरावयाच्या बोटी, विमानांचे टेम्परेचर, ह्युमिडिटी कंट्रोल आणि प्रवास अल्प काळ व्हावा यासाठी जवळच्याच बंदरांची केलेली निवड, प्रवासात त्यांना कोणती औषधे आणि अन्नपदार्थ द्यायचे, उपलब्ध असलेल्या व्हेटरनरी डॉक्टरांचा ताफा, हे सारं पाहिल्यावरती
आपल्याला कोणत्या सुधारणा करणे गरजेचे आहे हे माझ्या लक्षात आले. प्रत्यक्ष छेदन प्रक्रियेपूर्वी पक्ष्यांना गुंगी आणून वेदना विरहित मृत्यू होणे याचाही प्रसार व्हायला हवा. खाटकाच्या कापलेल्या लाकडी बुंध्यावर फडफडणाऱ्या पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या गळ्यांवरून फिरणारी सुरी कायमची अस्तंगत व्हावी आणि जे पक्षी आणि प्राणी मानवाच्या समिष भोजन लालसेपोटी बलिदान करतायत त्यांना सन्मान द्यावा हा विचार रुजवण्यासाठी हा लेखांक आहे. आज माणसांना, रुग्णालयामधल्या रुग्णांना मृत्यू सन्मानानं देण्यामध्ये आमची व्यवस्था काही अंशी तोकडी पडते आहे. तिथे प्राणी आणि पक्ष्यांकडे कोण पाहणार? पण कुठेतरी सुरुवात व्हायलाच हवी. माणसांच्या आरोग्यासाठी ह्या ट्रान्सफर्स निर्जंतुक, स्वच्छ आणि शिस्तबद्ध मार्गाने व्हायला हव्या आहेत. प्रगत समाज, प्रगल्भ समाज असाच तर घडतो. चिकन या पक्षाला आपण किती यशकश्चित समजतो हे सांगणारा एक नमुनेदार उतारा परवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं वाचावयास मिळाला. एक कुत्रा आणि एक कोंबडा यांचे संभाषण चालू असते. कुत्रा म्हणतो, आमच्या जातीमध्ये मोती, वाघ्या, सीझर, टायगर अशी नावे असतात. तुमच्यामध्ये काय असतात? कोंबडा खिन्नपणे हसतो आणि म्हणतो, आम्हाला ना आमची नावे मरणोत्तर मिळतात आणि ती असतात चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, चिकन लखनवी.